दिल्लीच्या जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराचे म्हणजेच टिअर गॅसचे गोळे सोडले। पण आंदोलनात हे गोळे का टाकतात आणि याचा इतिहास काय आहे, चला तर जाणून घेऊया। नमस्कार, मी काजल, राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। अश्रुधुरामध्ये हानिकारक केमिकल्स असतात। हे हवेत पसरताच माणसाच्या डोळ्यात आणि नाकात तीव्र जळजळ निर्माण होते। डोळ्यातून पाणी येतं आणि श्वास घ्यायलाही त्रास होतो। यामुळे कोणतीही जीवनाशी न मारता हिंसक गर्दीला सहज पांगवता येतं। याचा इतिहास खूप जुना आहे। अश्रुधुराचा सर्वात पहिला वापर ऑगस्ट 1914 मध्ये पहिल्या महायुद्धात फ्रेंच सैन्याने जर्मन सैनिकाविरुद्ध केला होता। त्यानंतर 1920 च्या दशकात पोलिसांनी आंदोलने नियंत्रणात आणण्यासाठी याचा घरगुती वापर सुरू केला। जंतर मंतरवरील चलो संसद मार्च दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झालीये। तिथे पोलिसांनी अनेक गोळे डागले, पण सोशल मीडियावर एका गोष्टीची मोठी चर्चा आहे। आंदोलकांचा असा दावा आहे की पोलिसांनी टाकलेले काही गोळे चक एक्सपायर्ड म्हणजेच मुदत संपलेले होते। तुम्हाला काय वाटतं, आंदोलने रोखण्यासाठी अश्रुधूर वापरणं योग्य आहे का? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।